Dear friends, next article is process of gastrulation. गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस फर्टिलायझेशन नंतर 8व्या दिवशी सुरू होते आणि 14 ते 15व्या दिवशी कंप्लीट होते. सो इट स्टार्ट्स at 8th day after fertilization and completes in 14th to 15th day after fertilization. आणि ज्या इनर मासच्या सेल्स आहेत त्या सेल्स तिथून डिलॅमिनेट होऊन मोमेंट होतात त्या सेल्स मध्ये. त्या मोमेंट्सना म्हणायचं मॉर्फोजेनेटिक मोमेंट्स. यावर MCQ विचारला जाऊ शकतो. आणि 3 जर्म लेयर तयार होतात. सेल्स डिलॅमिनेट होऊन त्याच्या मॉर्फोजेनेटिक मोमेंट होऊन आपापल्या पोझिशनला जाऊन 3 जर्म लेयर्स तयार होतात मॉर्फोजेनेटिक मोमेंटच्या मदतीनं. आता मी सुरुवातीला ही प्रोसेस डायग्राम ड्रॉ करून एक्सप्लेन करतो. मग या डायग्रामच्या सहाय्यानं नंतर आपण पुन्हा स्टडी करू. प्रोसेस ऑफ गॅस्ट्रुलेशन. प्रोसेस ऑफ गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस आपण सांगितलंय की 8व्या दिवशी सुरू होते फर्टिलायझेशन नंतर आणि 14 किंवा 15व्या दिवशी कंप्लीट होते. यामध्ये आपल्याला ब्लास्टोसिस्ट माहित आहे, ब्लास्टुला माहित आहे. त्याच्यामध्ये काय आहे? ट्रोफोब्लास्ट. त्यानंतर इनर सेल मास. आणि ही जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला आपण म्हणूया ब्लास्टोसील. हा ब्लास्टुला आहे. आता ट्रोफोब्लास्ट तर न्यूट्रिटिव्ह लेयर आहे ते आपल्याला माहित आहे. जे इनर सेलचं मास आहे ते मास डिफरन्शिएट होतं आणि यापासून बनतात 2 लेयर्स, इपिब्लास्ट आणि हायपोब्लास्ट. तर हे आहे ट्रोफोब्लास्ट आणि इथं इपिब्लास्ट बनलेलं आहे आणि हे हायपोब्लास्ट बनलेलं आहे. इपिब्लास्ट, हायपोब्लास्ट. याला एम्ब्रॉनिक डिस्क असं आपण म्हणतो. ही कॅव्हिटी आहे ती ब्लास्टोसील आहे. आणि इथे एक कॅव्हिटी अपीयर होते, त्या कॅव्हिटीला आपण म्हणतो एमनिओटिक कॅव्हिटी और एमनिऑन. This cavity is lined by aminogenic cells. Aminogenic cells चं लाइनिंग यामध्ये आहे.
त्यानंतर पुढच्या डेव्हलपमेंट स्टडी करण्यासाठी मी याला वरती घेतो. आता पुन्हा इथं ड्रॉ करूया. ट्रोफोब्लास्ट, इथं इपीब्लास्ट, आणि हा जो हायपोब्लास्ट आहे यापासून तयार होतो एंडोडर्म, आणि तो एंडोडर्म कसा आहे? एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक आहे. म्हणजे त्या एंडोडर्म पासून फ्युचर मध्ये कुठलाही ऑर्गन बनत नाही, एक्स्ट्रा आहे तो. हा इपीब्लास्ट. इथं आपल्याला माहिती आहे एम्नियॉन, सराउंडेड बाय एमिनोजेनिक सेल्स, हे आपल्याला माहित आहे. एंडोडर्म बनला पण तो एक्स्ट्रा बनला. ऍक्च्युअल जे 3 जर्म लेयर्स आहेत, एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म, हे तिन्ही जर्म लेयर कशापासून बनतात? तर या इपीब्लास्ट पासूनच बनत असतात. The next development phase is इथं ट्रोफोब्लास्ट आहे. त्यानंतर इथं एंडोडर्म, एक्स्ट्रा एंडोडर्म तयार झालेलाच आहे अगोदरच, आणि हा एंडोडर्म खाली 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 येत असतो पुढं. आणि या इपीब्लास्टच्या ज्या सेल्स आहेत त्या आता सेपरेट होऊ लागतात, आणि त्यांच्यापासून एक सुरुवातीला जर्म लेयर बनतो. त्या जर्म लेयरला म्हणायचं एंडोडर्म. हा इंट्रा एम्ब्रॉनिक किंवा रियल एंडोडर्म आहे, आणि हा मात्र कसा आहे? एक्स्ट्रा एंडोडर्म आहे, एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक आहे तो. त्यानंतर या एम्ब्रॉनिक डिस्कच्या ज्या सेल्स आहेत त्याच्यापासून हा बनतो एक्टोडर्म. ही एम्नियॉन कॅव्हिटी आहे ती आहे, एम्नियोजेनिक सेल्स आहेत, हे आपल्याला माहित आहे. तर पहिला जर्म लेयर बनतो एंडोडर्म, नंतर बनतो एक्टोडर्म, आणि त्याच्यानंतर बनतो इंट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म. नेक्स्ट डायग्राम मध्ये आपण हे ड्रॉ करू. इथं जो हा इंट्रा एम्ब्रॉनिक एंडोडर्म आहे, हा एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक एंडोडर्म खाली 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 येतो. त्यामुळं इथं जे ब्लास्टोसील कॅव्हिटी आहे ती डिसॅपियर होते, आणि या ठिकाणी एंडोडर्मचं सर्व बाजूंनी एक्स्ट्रा एंडोडर्मचं लाइनिंग असणारं बनतं योक सॅक. योक सॅक बनतं. ब्लास्टोसील कॅव्हिटी डिसॅपियर होते. हे प्रायमरी इयोक सॅक आहे किंवा इयोक सॅक म्हणू आपण. योक सॅक मध्ये माहिती आहे तुम्हाला, याच योक सॅक मध्ये
जर्म सेल तयार होतात, मेल असो नाहीतर फिमेल असो. जर्म सेल एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये इथं तयार होतात आणि नंतर त्या सेल्स टेस्टिस आणि ओव्हरी त्या सेक्स प्रमाणे तिथं मायग्रेट होतात आणि मग गॅमेट तयार होत असतात. हे यापूर्वीही आपण डिस्कस केलेलंच आहे. तर ते यॉर्क सॅक इथं बनलेलं आहे. त्यानंतर हा रियल एंडोडर्म आहे. आणि एक्टोडर्म जो आहे तो थोडासा बदलतो आणि या ठिकाणी एक प्रिमिटिव्ह स्ट्रिक बनते. आणि तिथून सेल्स अशा खाली येतात 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 आणि या सेल्स काय बनवतात, या सेल्स बनवतात इंट्राएम्ब्रियोनिक मेसोडर्म. अशा प्रकारे या एम्ब्रियो मध्ये 3 जर्म लेयर्स तयार झाले. एंडोडर्म, एक्टोडर्म, इंट्राएम्ब्रियोनिक मेसोडर्म. असा 3 जर्म लेयर असलेला एम्ब्रियो आता इथं बनलेला आहे. यानंतर यामध्ये आणखी बदल होतो. जसं हा ट्रोफोब्लास्ट आहे. इथं आता 3 जर्म लेयर तयार झालेले आहेत. एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म. त्यानंतर इथं यॉर्क सॅक बनलेला आहे. एम्नियॉन आहे, एम्नियोजेनिक सेल्स आहेत, ट्रोफोब्लास्ट पासून बनलेल्या आहेत त्या. आता हा जो एम्ब्रियो आहे, जसं माझ्या हातात एक पेपर आहे, त्याच्यावर मी आता दुसरा पेपर ठेवतोय, त्याच्यावर मी आता तिसरा पेपर ठेवतोय. असे 3 जर्म लेयर या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म कसा तयार होतो ते आपण आता पुढच्या डायग्राम मध्ये डिस्कस करूया. हा ट्रोफोब्लास्ट आहे की आहे? ओके, ट्रोफोब्लास्ट आहे. आता इथं हा एम्ब्रियो ज्याच्यामध्ये एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म तिन्ही जर्म लेयर आहेत. यॉर्क सॅक आहे. एम्नियॉन, एम्नियोजेनिक सेल्स. हा एक्टोडर्म आहे, हा मेसोडर्म आहे आणि हा एंडोडर्म आहे. ही एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक एंडोडर्मल सेलचं लाइनिंग होऊन कॅव्हिटी बनली, त्याला आपण यॉर्क सॅक म्हणतो. आता होतं काय यानंतर, इथं एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मच्या सेल्स
एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म इथं बनतो. त्या सेल्स बनतात इथं. सगळा एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म 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 एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म इथं आता बनतोय. असा हा एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म बनतो. हा बनल्यानंतर काय होतं, याच्यामध्ये डिफरन्सिएशन होतं. आपण त्याच्यासाठी पुन्हा सेपरेट डायग्राम ड्रॉ करू. इथं हा आहे ट्रोफोब्लास्ट. त्यानंतर आपण आता एम्ब्रियो ड्रॉ करू. इथं एंडोडर्म, मेसोडर्म आणि एक्टोडर्म 3 जर्म लेअर आहेत. ॲमिनोजेनिक सेलचं लायनिंग असलेल्या लायनिंग आहे. हा ॲम्निऑन आहे. इथं योक सॅक आहे. एंडोडर्म एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक एंडोडर्मचं लायनिंग आहे. हा एक्टोडर्म आहे. मेसोडर्म आहे आणि एंडोडर्म आहे. जो येलो कलरनं आपण मेसोडर्म दाखवला होता, तो मेसोडर्म आता डिफरन्शिएट होतोय, सेपरेट होतोय. असा तो सेपरेट झाला. असा हा सेपरेट होतोय. असा हा सेपरेट होतो. आत एक आणि आत लेयर आणि बाहेर लेयर असे दोन्ही बाजूला. आता आतला बघा, ह्या आतला पण आपण त्याच कलरनं दाखवू. सेपरेट झाला. एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म सेपरेट झाल्यामुळं या दोन्हीच्या मध्ये कॅव्हिटी तयार होते. त्या कॅव्हिटीला म्हणायचं सिलोम. यु नो सिलोम कॅव्हिटी अशी अस्तित्वात येते. आणि आता हा एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म प्लस ट्रोफोब्लास्ट यांनी मिळून काय बनतं, या दोघांनी मिळून आता एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म जो आहे, हा मेसोडर्म, याला इथं नाव आहे परायटल किंवा सोमॅटोप्ल्युरिक. आणि जो इनर एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक आहे तो विसरल किंवा स्प्लॅन्चो
प्ल्युरिक मेसोडर्म आहे तो. आता एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्मचा जो बाहेरचा सोमॅटोप्ल्युरिक लेयर आणि ट्रोफोब्लास्ट हे दोघं मिळून काय बनवतात? हे दोघं मिळून कोरिऑन, ह्युमन प्लासेंटा कोरिऑनिक म्हणतो आपण. आता एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेम्ब्रेन्स कोणकोणते बनतात ते बघतोय आपण. कोरिऑन बनला. त्याच्यानंतर इथं एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक इनर लेयर आहे आणि एम्निऑन, हे एम्निऑटिक कॅव्हिटी चा हा लेयर, हे मिळून काय बनतात? एम्निऑन. इनर एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म आणि ॲमिनोजेनिक सेल्सचं लेयर जो आहे त्याच्यापासून एम्निऑन. एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक जे मेम्ब्रेन्स बनतायत, कोरिऑन झालं, एम्निऑन झालं, आणखी दोन आहेत ॲलंटॉइस आणि योक सॅक. ते आपण याच्या पुढच्या याच्यामध्ये बघू. तर अशा प्रकारे डिफरन्सिएशन या ठिकाणी झालेलं आहे. आता यानंतर काय बदल होतो बघूया पुढच्या डायग्राम मध्ये. आता होतं काय, जसं माझ्याकडं समजा हा एक पेपर आहे, त्याच्या आत दुसरा पेपर आहे, तिसरा पेपर आहे, 3 पेपर एकावर एक ठेवलेत. हे 3 जर्म लेयर समजा, आणि हे 3 पेपर आता काय करतोय मी, असे बेंड करतोय, असे बेंड करतोय. तसे हे बेंड होतात जर्म लेयर्स. आता त्यामुळं काय होतंय ते बघू आपण इथं. पहा, हा एक्टोडर्म, त्याच्या आत हा मेसोडर्म, त्याच्या आत हा एंडोडर्म. हे असे बेंड झाले जर्म लेयर्स. त्याच्या भोवती बाकीचा आहे, पण आतला आपण फक्त विचारात घेतोय. एम्निऑन, कोरिऑन ते आहेच आहे. आता इथं काय आहे तर हे योक सॅक आहे, योक सॅक आहे. नंतर हळूहळू हे योक सॅक लहान 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 होत जातं, लहान होतं, हे लहान होतं, आणि या ठिकाणी बनतो ॲलंटॉइस. हे आहे योक सॅक. ॲलंटॉइस त्या एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असताना किडनीचं काम करतो, किडनीचं काम करतो. 4 एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक स्ट्रक्चर्स म्हणजे कोरिऑन, एम्निऑन, ॲलंटॉइस आणि योक सॅक इथं बनले. आता बाकीचं स्ट्रक्चर या भोवती आपल्याला माहित आहे ते आहेच. बाकीचं स्ट्रक्चर आपल्याला यामध्ये माहीतच आहे. हे आता मी थोडंसं नावं फक्त इथं डिलीट करतो म्हणजे आपल्याला ड्रॉइंगसाठी सोपं जाईल. तर हे ट्रोफोब्लास्ट आहे, त्याच्याबरोबर आत मेसोडर्मचा लेयर आहे,
आहे मेसोडर्म, कोणता? सोमॅटोप्ल्युरिक. या दोघांनी मिळून काय बनतं? कोरिऑन. आणि इथं आतला जो आहे तो इथं ॲम्निओटिक कॅव्हिटी, ॲम्निऑन वगैरे सगळं बनेल. आपल्यामध्ये जो प्लासेंटा आहे कोरिऑनिक प्लासेंटा आहे तो. आता इथं ॲम्निऑन वरती आहे, असं ॲम्निऑन इथं दाखवता येईल आपल्याला. ॲम्निऑन वगैरे बाकी वरती आहे. ठीक आहे. आता ही डायग्राम परत आपण ड्रॉ करू. पहा, हे 3 जर्म लेयर्स एक्टोडर्म, एंडोडर्म, एक्टोडर्म, एंडोडर्म, मेसोडर्म, हे तिन्ही जर्म लेअर तर आपल्याला माहिती आहेत. इथं हा संपूर्ण पार्ट तर ऑलरेडी आपल्याला स्टडी आपण केलेलाच आहे. हा ट्रोफोब्लास्ट, त्याच्यामध्ये मगाशी मेसोडर्म दाखवलेला आपण, तो परत एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म जो आहे. आता ड्रॉइंगकडे लक्ष देऊ नका तुम्ही, ठीक आहे. मी तर तरी या दोन्ही पासून सोमॅटोप्ल्युरिक आणि कोरिऑन ह्याच्या ट्रोफोब्लास्ट पासून काय बनतं? कोरिऑन बनतो. हां, इथं ॲम्निऑन आहे. मग ॲम्निऑन इथं आहे. आणि या ठिकाणी योक सॅक लहान झालेलं आहे आणि ॲलोन्टॉइस तयार झालेलं आहे. आणि हे योक सॅक. अशा प्रकारे एम्ब्रियो आता असा कर्व झालेल्या जर्म लेयर्स, असे 3 जर्म लेयर बनले. एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक स्ट्रक्चर 4 बनले: कोरिऑन, ॲम्निऑन, ॲलोन्टॉइस आणि योक सॅक. आपल्यामध्ये प्लासेंटा जो आहे तो कोरिऑनिक व्हिला आहे, कोरिऑनिक प्लासेंटा आहे ह्युमन मध्ये. त्यानंतर न्यूरिलेशनची प्रोसेस सुरू होते, म्हणजे नर्वस सिस्टीम डेव्हलप व्हायची सुरुवात या ठिकाणी होत असते. तर या काही प्रमुख डेव्हलपमेंटल स्टेजेस ज्या आहेत त्या मी तुम्हाला इथं दाखवलेल्या आहेत. आता इथं तर तुम्हाला माहित आहे हे ॲम्निऑन वगैरे इथं.
ॲम्निऑन. आणि आणखी तर महत्वाचं काय, तर इथं जी कॅव्हिटी, एंडोडर्मचं लाइनिंग असलेली ही जी कॅव्हिटी तयार होते, या कॅव्हिटीला म्हणायचं आर्केंटेरॉन किंवा प्रिमिटिव्ह गट त्याला आपण म्हणतो. क्वेश्चन विचारला जातोय, आर्केंटेरॉन कॅव्हिटी म्हणजे प्रिमिटिव्ह गट. गट म्हणजे एलिमेंटरी कॅनॉल. आणि याचं जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगला आपण म्हणतो ब्लास्टोपोर. यावर प्रत्येक बुकमध्ये क्वेश्चन आहे. ब्लास्टोपोर इज डेव्हलप्ड इन. आपल्याला लगे ब्लास्टुलेशन मध्ये वाटतं, परंतु आन्सर ते नाही आहे. इथं गॅस्ट्रुलेशन मध्ये बनतंय ब्लास्टोपोर. आणि हेच ओपनिंग आहे या कॅव्हिटीचं. आणि त्याच्यामधून फ्युचर मध्ये ॲनस बनणार आहे, ॲनल ओपनिंग बनणार आहे. तर अशा प्रकारे इथं त्यानंतर न्यू रिलेशन, नर्वस सिस्टीम वगैरे डेव्हलप व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारे एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटमध्ये गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस होत असते. आता आपण आपल्याकडे ज्या डायग्राम्स आहेत त्याच्या सहाय्यानं पुन्हा याचा स्टडी ब्रीफमध्ये करू. पहा, इनर मास ऑफ सेल्स, त्याचं डिफरन्सिएशन होऊन काय बनतं, हायपोब्लास्ट आणि इपिब्लास्ट. हायपोब्लास्ट पासून काय बनतो, एंडोडर्म, एंडोडर्म बनतो. आणि इपिब्लास्ट पासून एक्टो, एंडो, मेसो तिन्ही जर्म लेअर बनतात. खाली हे ब्लास्टोसील कॅव्हिटी आहे. आता एक्टोडर्मच्या ज्या सेल्स आहेत त्या इथं, त्याच्यापासून इथं प्रिमिटिव्ह स्ट्रिक बनते आणि त्याच्या सेल्स डिलॅमिनेट होऊन इथं इंट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म बनतोय. इंट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म बनतो. तर इथं काय काय सांगितलंय, इनर सेल मास ऑफ ब्लास्टुला डिफरन्शिएटेड इनटू हायपोब्लास्ट अँड इपिब्लास्ट. Cells of hypoblast over blastocele forms embryonic knob and becomes flat to form extra embryonic endoderm. आता मी सांगितलंय तुम्हाला. They rapidly divide, spread out in all direction, disappears in blastocele and फॉर्म कंप्लीट लाइनिंग कॅव्हिटी कॉल्ड आर्केंटेरॉन. आर्केंटेरॉन बद्दल आपण बोललोय, प्रिमिटिव्ह गट. ब्लास्टोपोर. पुन्हा ही ब्लास्टोसील कॅव्हिटी डिसॅपियर होते, योक सॅक तयार होतं आणि एम्ब्रिओ ज्यावेळी फोल्ड होतो त्यावेळी मग आर्केंटेरॉन बनतं. आपल्यामध्ये योक सॅक व्हेस्टिजियल आहे. त्यानंतर एक एम्ब्रॉनिक डिस्क पासून म्हणजे इपिब्लास्ट पासूनच एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म तयार होत असतात. एम्निओटिक कॅव्हिटी. एम्निओटिक कॅव्हिटी इथं बनते. ॲमिनोजेनिक सेल्स त्याच्यावरती असतात, लाइनिंग त्याचं आहे ॲमिनोजेनिक सेल्स. त्यामध्ये एम्निओटिक फ्लुइड तयार होतं जे त्या फिटस भोवती सगळ्या बाजूनी फ्लुइड आहे. कारण त्या फिटसचं डेसिकेशन होऊ नये, ते मॉइस्ट राहावं आणि त्याला जर्क्स बसू नयेत, इंजुरी होऊ नये, यासाठी याची मदत होते एम्निओटिक फ्लुइडची. बाकी 3 जर्म लेअर आपण सांगितलेलेच आहेत. आता ऑर्गॅनोजेनेसिसची प्रोसेस आपण बघूया. जी काही बॉडी बनते ती त्या 3 जर्म लेअर पासूनच बनते, कारण आपण ट्रिप्लोब्लास्टिक आहोत. अर्ली सुरुवातीचे ॲनिमल किंगडम जे आहेत ते डिप्लोब्लास्टिक होते.
दोनच जर्म लेअर आहेत, एक्टो आणि एंडो, मेसो नाहीच आहे. तर आपल्यामध्ये 3 जर्म लेअर आहेत. प्रत्येक जर्म लेअर पासून कोणकोणते ऑर्गन बनतात त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे. एपिडर्मिस बनणार, हेअर्स बनणार, नेल्स बनणार, नर्वस सिस्टीम बनणार, स्वेट ग्लँड बनणार, कंजंक्टिव्हा बनणार, कॉर्निया बनणार, रेटिना बनणार, पिट्युटरी ग्लँड, माउथ इन्क्लुडिंग ओरल ग्लँड्स, ॲनल कॅनल, लेन्स ऑफ आय, एक्सटर्नल इनर इयर, नेझल कॅव्हिटीज, सोमॅटोडियम, प्रॅक्टोडियम, इनॅमल ऑफ टीथ, ॲड्रेनल मेडुला, पिनियल ग्लँड, इतके सगळे ऑर्गन्स जे आहेत, पार्ट्स जे आहेत ते एक्टोडर्म पासून बनतात. एंडोडर्म पासून इनर लाइनिंग जे आहे, इपिथेलियम ऑफ मिडगट, ग्लँड्स ऑफ स्टमक, इंटेस्टाइन, टंग, टॉन्सिल, लंग, ट्रॅकिया, ब्रॉन्काय, लॅरिंग्स, urinary bladder, vagina, vestibule, lungs, liver, pancreas, anterior lobe of pituitary, thyroid gland, parathyroid, thymus, ischion tube of epithelium of urethra, including associated glands. या एंडोडर्म पासून बनतात. आणि कनेक्टिव्ह टिश्यू जो बनतो तो मेसोडर्म पासून बनतो. सर्क्युलेटरी सिस्टीम बनते, किडनी आहेत, गोनॅड्स आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू लाईक बोन्स, कार्टिलेज, ऑल टाइप्स ऑफ मसल्स, डर्मिस ऑफ स्किन, मिडल इयर, डेंटाइन ऑफ टीथ, ॲड्रेनल कॉर्टेक्स, सिलोम आणि पेरिटोनियम हे सर्व पार्ट मेसोडर्मल ओरिजिनचे आहेत. अशा प्रकारे सुरुवातीच्या एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट आपल्यामध्ये होतात. आपण यामध्ये क्लिवेज प्रोसेस स्टडी केलेली आहे, ब्लास्टुलेशन स्टडी केलं, इम्प्लांटेशन स्टडी केलं आणि आता आपण गॅस्ट्रुलेशन स्टडी केलं. आणि याच्यानंतर प्रेग्नन्सी प्रोसेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत.